गणेशाला मोरेश्वर नाव कसं मिळालं? एक सविस्तर कहाणी. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सिंधू नावाचा एक अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षस होता. त्याने आपल्या ताकदीच्या जोरावर स्वर्गात, पृथ्वीवर आणि पाताळातही हाहाकार माजवला होता. त्याचे अत्याचार इतके वाढले होते की देव, ऋषीमुनी आणि सामान्य जनही त्याच्या दहशतीने त्रस्त झाले होते. यज्ञ, पूजा अर्चा थांबल्या होत्या आणि सगळीकडे केवळ सिंधूचीच भीती होती. देवांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने त्यांना दर्शन दिलं आणि सिंधूचा वध करण्याचं आश्वासन दिलं. गणपती बाप्पाने अवतार घेण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला. त्यांनी मोरपिसांनी सजलेल्या एका सुंदर तेजस्वी मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर आगमन केलं. गणपतीचं हे रूप अत्यंत विलोभनीय होतं. त्यांचे 4 हात, हातात पाश, अंकुश, मोदक आणि वरदमुद्रा, कपाळावर चंद्रकोर आणि विशाल देह, पण त्यावर मोराची शोभा. हे दृश्य पाहून सारे देव थक्क झाले. जेव्हा गणपती बाप्पा मोरावर बसून सिंधू राक्षसासमोर प्रकट झाले तेव्हा सिंधूला वाटलं की हा फक्त एक लहानसा बालक आहे. त्याने गणपतीची चेष्टा केली, पण त्याला गणपतीच्या सामर्थ्याचा अंदाज नव्हता. गणपतीनं आपल्या तेजस्वी रूपानं आणि अफाट शक्तीनं सिंधूला आव्हान दिलं. गणपतीने आपल्या शस्त्र-अस्त्रांनी सिंधूवर प्रहार करायला सुरुवात केली. मोरावर बसून गणपती अत्यंत चपळाईने युद्ध करत होते. मोराची वेगवान हालचाल आणि गणपतींचा पराक्रम यामुळे सिंधू गोंधळून गेला. अखेरीस गणपती बाप्पाने आपल्या पाशानं सिंधूला बांधलं आणि त्याला जमिनीवर आपटलं. त्यानंतर आपल्या अंकुशाने त्याच्यावर अंतिम प्रहार केला. सिंधू राक्षस गणपतीच्या शक्तीसमोर टिकू शकला नाही आणि अखेर त्याचा वध झाला. सिंधू राक्षसाचा वध होताच सगळीकडे आनंदाची लहर पसरली. देव, ऋषीमुनी आणि पृथ्वीवरील लोक सुटकेचा श्वास घेऊ लागले. त्यांनी गणपती बाप्पाचा जय जयकार केला. गणपतीने मोरावर बसून या भयंकर राक्षसाचा वध केला. म्हणूनच त्या दिवसापासून गणपती बाप्पाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असं नाव मिळालं. ज्या ठिकाणी हे युद्ध घडलं आणि गणपतीने सिंधूला हरवलं त्या जागेला मोरगाव असं नाव मिळालं. यामागे आणखी एक आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी पूर्वीपासूनच मोरांची संख्या खूप जास्त होती आणि गणपती बाप्पाने मोरावर बसूनच येथे पराक्रम केला. त्यामुळे या जागेला मोरगाव हे नाव मिळालं. आज मोरगाव हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे गणपती मंदिर म्हणून ओळखले जाते. इथे असलेले मोरेश्वराचे मंदिर हे हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या कथेला जोडून आणखी एक पौराणिक संदर्भ दिला जातो. असं म्हणतात की ब्रह्मदेवाने स्वतः गणपतीची 2दा मूर्ती घडवली होती. पहिली मूर्ती सिंधू राक्षसाने भंग केली होती. त्यानंतर ब्रह्मदेवाने पुन्हा दुसरी मूर्ती घडवून तिची प्रतिष्ठापना केली. ही दुसरी मूर्तीच मोरगावात स्थापित केली गेली असं मानलं जातं. अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या शौर्य, पराक्रम आणि भक्तांवरच्या कृपेमुळे त्यांना मोरेश्वर हे सुंदर नाव मिळालं, जे आजही त्यांच्या लाखो भक्तांच्या मुखातून आदरानं घेतलं जातं.